नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आज त्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमचा असा अचानक भयानकमध्ये काल असा प्लॅन ठरला की फिरायला जायचं म्हणून. तर अतुल बोलतो आमच्याकडे या, मग आता आम्ही निघालो पालघरला, वाड्याला. तिकडचा दाखवतो एरिया वगैरे आमच्यासाठी नवीन आहे. अतुल आम्हाला फिरवणार आहे सगळा पूर्ण वाडा आणि पालघर. आता पहिल्यांदा आम्ही रेल्वे स्टेशनला जातो खेडला, तिथनं बघू ट्रेन वगैरे किती लेट आहे ती. पुढचं आमचं जर्नीसुद्धा तुम्हाला दाखवतो. तुम्ही या संपूर्ण वॉक बघा आणि कसा वाटतं ते कमेंट करून सांगा. तर बघा मित्रांनो, 20-20 रुपये वाचवण्यासाठी आम्ही चालत निघालो खेडपासून रेल्वे स्टेशनला. अतुलनी बॅगेत सगळा काहीतरी सामान घेतला नाही, तो फक्त आम्हालाच माहिती आहे काय घेतला नाही. तो टॉप सिक्रेट आहे तो आमचा हॉर्टिकल्चरिस्टचा. तर आता याचं नेतो आम्ही पटकन आणि जाऊ पटकन रेल्वे स्टेशनला. आम्ही फायनली आता पोहोचलो खेड रेल्वे स्टेशनला. तर पटकन लगेच तिकीट काढूया. रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे. 1 तास लेट आहे ट्रेन. आत्ता सावड सोडलं नाही, बघूया किती अजून वाजता आहेत लेट होते ती पुढे. तर मित्रांनो बघा तिकीट काउंटरवर गर्दी किती आहे ती. ते बघा आता तिकीट वगैरे काढून झालेलं. आता आम्ही बसलो इथं. बघा किती गर्दी भेटणार आहे ते आपल्याला पॅसेंजरला. तर मित्रांनो 8:15 वाजलेत आणि आपली आता ट्रेन येते थोड्याच वेळात. बघा तर तुम्हाला दाखवतो गर्दी किती ते, आम्हाला बसायला वगैरे काय भेटतं की नाही ते सुद्धा दाखवतो. तर मित्रांनो बघा आपली ट्रेन आलेली आहे. आता आम्ही पहिल्यांदा ट्रेनमध्ये चढतो, नंतर तुम्हाला दाखवतो पुढचा काय येतो ते. बघा संपूर्ण वरची साईड पूर्ण रिकामी आहे आणि खालची साईड भरलेली आहे. हा बघा चढतोय अतुल वगैरे. आता बसता आणि जाता आम्ही लगेच आता दिव्याला. नंतर तिथनं पुढचा तुम्हाला प्लॅन सांगू पुढे. मित्रांनो दिवा पॅसेंजरचा ॲडव्हान्टेज आहे की आम्हाला बसून खायला वगैरे भेटतो. सगळे आडवे पडले आणि झोपसुद्धा लागणार नाही. काय क्राऊड असणार आहे, पूर्ण रश असणार आहे. नंतर तुम्हाला दाखवता हळूहळू पुढचा आता प्रवास होतो. आराम करतो मी प्रवास. रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा फायदा काय, 5-5 मिनिटाला सगळीजण येतात तिथे. अरे खाण्याची काही कमतरता नाही, फक्त मला थोडीशी कमतरता आहे ती फक्त झोपीची आहे. झोप पाहिजे कारण रात्रभर जागरण झालं. हे सगळे फ्रेश आहेत पण मला अत्यंत आवश्यकता आहे झोपायची. आपण थोडा बघूया झोपायचा ट्राय करतो मी. बघा 5-5 मिनिटाला सगळे येता येतच आता काठी वगैरे पुढचं. ते बघा मित्रांनो जाता जाता भूक लागली म्हणून अतुलनी शेंगा घेतला नाहीत पोरांना खायला. आतिशसुद्धा खात आहे, त्यालासुद्धा भूक लागली होती आणि काय अजून झोप झाली नाही. पण झोपण्याचा प्रयत्न करतो पण झोप काय येत नाही. थोडासा दरम्यान सगळीजण येत आहेत त्यामुळे. नंतर आता बघूया अजून काहीतरी घेऊ खायला. आतिश आता आपल्याला चायनीज वेळ येतोय. मागाशी अतुलने दिलेलं, आता आतिश आपल्याला चायनीज वेळ. बघा काका बनवत आहेत चायनीज वेळ तिकडनं. कशी आहे ती सांगतो तुम्हाला टेस्ट करून. ते बघा चायनीज वेळ आले, आता पटापट खाता आम्ही. अतुल अजून पण शेंगाच खात आहे आणि आतिश खाता इकडे चायनीज वेळ. आमच्या दिवा सावंतवाडीचे हाच खासियत आहे की आपल्याला काय हवं आहे ते पोट भरून खायला भेटतो कंटिन्युअस. 1 hour later. मित्रांनो परत अतुलला भूक लागली म्हणून आता त्याने हेल्दी फूड घेतला नाही, तर केळी घेतला नाही. इकडे जण नुसता खाता येतो. ट्रेनचा पूर्ण पुरेपूर वापर करून घेतोय. आतिशसुद्धा त्याला साथ देणार आहे खायला. आता चायनीज वेळ संपवला, हसलाय बघा आता. केळी आता आम्ही पण खातो पटापट. मित्रांनो आता 10:30 वाजलेत आणि अर्धा तास झाला इथं क्रॉसिंग लागले. सगळे कसे बसलेत, कंटाळा आला सगळं बसून इथं. आता नुसता ट्रेनमध्ये बसून पण वैताग घ्यायला लागला. आता अजून बराच टाईम लागला. तर मित्रांनो आता 1:30 वाजलेत आणि आम्ही आता दिव्याला पोहोचलो आहे बघा. आता पुढं वाड्याला जायला एसटीने जायचं आहे. त्याच्यासाठी 3 तासाचा प्रवास आहे तो. जाम लेट झाली ट्रेन आमची. तर जातो हळूहळू पहिल्यांदा एस टी स्टँडवर. तर मित्रांनो अतुल बोलतोय आधी ठाण्याला जायला लागेल इथनं, नंतर मग आपल्याला वाड्याला जायला एसटीने जायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आधी इथनं ठाण्याला जायचंच आहे वाटतं ट्रेननी. पहिल्यांदा आता बघूया थोडासा ज्यूस वगैरे पिऊन घेऊया मग थोडा ठाण्याला जायच्या आधी. उसाचा रस पिऊन फ्रेश होऊन जाऊया परत ठाण्याला. कारण पुढे वाड्याचा 3 तासाचा एस टीचा प्रवास करायचा आहे आम्हाला. पोचलेलं आता आम्ही एस टी स्टँडवर जातो. आधी पहिल्यांदा चेक करायला लागेल आपल्याला वाड्याची एस टी आहे की नाही तर भिवंडीला जायला लागेल वाड्याच्या एस टीला बसायला. सध्या सकाळपासून नुसतं ट्रॅव्हलिंग येत आहे. अजून भरपूर ट्रॅव्हलिंग आहे.
ते बघा आता आपण एस टी स्टँडवर आलेलो आहोत. पहिल्यांदा आधी गाडी चेक करूया आहे काय, नाही तर भिवंडीला जायला लागणार आहे मला. तर अजून एस टी आली नाही ते, त्यामुळे परत आता आम्ही खायला आणला, वडापाव आणला होता बघा. नुसतं सकाळपासून खातावत आता. ती अजून एक ठाणे आली, ठाण्याच्या काय तिकडं जात नाही वाड्याला कुठलीच बस. अतुलच्या गावाला जायला लिमिटेड बस आहे, लिमिटेड पीपल्स लिमिटेड बसेस. मित्रांनो 1 तास झाला तरी पण अजून काय एस टी आली नाही. अतुलसुद्धा वाट बघते, बोलतो माझ्या गावाला जायला अजून एस टी कशी आली नाही. सगळा चेक करतोय पुढं, सगळ्या एस टी जाऊन तरी पण काय एस टी येत नाही. शेवटी दमून तो बसलाय, आता परत उभा राहिला आहे बघा. जातोय तो आता एस टी येते की नाही बघायला. मेहनत खूप घेतो पण अजून काय आम्हाला यश भेटत नाही. अतुल आमचा लय प्रयत्न करतोय, एस टीला जाऊन विचारतोय जाते की नाही एस टी, पण काही निराश होऊन शेवटी परत येते बघा. त्याचे प्रयत्नांना काही यश भेटत नाही तरी सुद्धा तो माघार घेत नाही. संध्याकाळ झाला तरी आम्ही इथेच थांबू, पण आम्ही एस टीनंच जाणार. 1 hour later. तर मित्रांनो बघा हालत बेकार झाली आपली. शाप इथे पूर्ण गर्दी आहे एस टीत. नुसता 5-5 मिनटाला उतरायला लागतं जर मागच्या पॅसेंजरना उतरण्यासाठी बघा. शाप हालत बेकार झाली. आणि आता आम्ही जाणार आहोत, कुठं जाणार आहोत, भिवंडीपर्यंतच जाणार आहोत, पण पुढं अजून वाढत जायचं आहे, बाकी आहे. तर मित्रांनो एवढा बेकार हालत झाली ना आमची, तर भिवंडीपर्यंत एस टी वाट लागली. आम्ही वाड्याच्या एस टीमध्ये बसले बघा, ही एस टी रिकामी आहे, पण इथं आम्हाला 2 तास गेले आणि अजून पुढे 2 तास जाणार आहे. शाप वाट लागली, शाप वाट लागली. 2 hours later. तर फायनली 4.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही इथं पोचलेले आहोत एस टीतून. आता वाजलेत बघा किती, 7 वाजलेत. आणि आम्ही आता सकाळी 6 वाजता निघालो आणि संध्याकाळी 7 वाजता अतुलच्या गावात पोचलो. आत्ता बघूया इथनं घर किती लांब आहे. तो आत्तासुद्धा बोलतोय प्रवास चांगला झाला. कसा वाटतोय काय कसा आहे बघा एरिया पूर्ण. आणि अजून अतुलचं घर किती लांब आहे तो बघता होता. किती लांब आहे रे हां अतुल? अरे किती लांब आहे अजून इथनं घर किती लांब आहे? 2 किलोमीटर लांब आहे इथनं घर. काय चालत जायचा? 2 गाड्या आहेत ना, 2 गाड्या. हे बघा सकाळी एनर्जी होती तीच एनर्जी आत्ता सुद्धा टिकून आहे. आणि चालत जाता अतुल शॉर्टकट काढतोय घरात जायला. कुठणार रे विसरला की काय रस्ता? अरे जायचं आहे कुठनं? चल जाऊ. हा बघ कुठनं जात आहे बे अतिश, जात आहे बघ कुठनं तिकडनं. हा बघा इकडनं आणला ना आम्हाला आणि ती दोघं बघा कुठनं जातात हायवे कुठनं. अतुल काय करेल नाही काय नाही, शॉर्टकट काढायचं नावावर डोंगर चढवून घेतला. A few minutes later. तर मित्रांनो बघा फायनली आपण अतुलच्या घरी पोचलेले आहोत. पण उद्या कुठेतरी फिरायला येणार आहे अतुल, आपल्याला ते सुद्धा दाखवतो कुठे जाणार होते. आता थोडा रेस्ट घेऊया, आधी पहिला फ्रेश वगैरे होऊया. आणि सकाळपासून ट्रॅव्हलिंग करून आता आम्ही पोचलो 7:30 वाजता इकडे. म्हणजे सकाळी 6 वाजता निघाले आणि आता 7:30ला इकडे पोचले हो. पूर्ण अख्खा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. शाप दमलो. तर अतुलने बघा आम्ही दमलो म्हणून कोल्ड्रिंक आणले, स्वतःच पहिला पियायला सुरुवात करणार आणि आम्हाला इथं ठेवला नाही पियायला. हा पिताव हे पी काय आहे तो सांग. अतुलचा फेवरेट. आम्हाला माहिती आहे काय ते. मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे सगळं झालेलो आहोत, तर थोडा आराम करतो. सगळे बाकी अजून फ्रेश होत आहेत. तर मित्रांनो बघा आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आणि आता माझं पारसावात बसलो इकडे बघा. आणि इकडं नजर जाईल तिथपर्यंत अतुलचा एरिया असं सांगतोय तो. नाही पण तो बोलला आम्हाला मोठा पूर्ण एरिया. आणि इकडे नर्सरी ती सकाळी उठल्यावर सुद्धा दाखवतो. हे बघा कसा भारी एरिया आहे तो पूर्ण संपूर्ण घराचा. आता आम्ही जेवायला वगैरे जातो. अतुल सोयी केला नाही चांगली आमची, जबरदस्त आहे बघा. पाणी बिणी स्वतः आज पहिल्यांदा काम करत असेल असं वाटतंय. पटकन जेवूया आणि ब्लॉगचं एंडिंग सुद्धा करायचं आहे मला, कारण उद्या नवीन ब्लॉग बनवायचा आहे. उद्या कुठं जाणार होते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवूच. कुठेतरी मंदिरात जाणार आहोत आम्ही, ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. आता पहिल्यांदा लगेच जेवून घेऊया. मला व्हेज आहे आणि सगळे नॉनव्हेज खातात पापी आणि मला व्हेज आहे. तर पटकन आता जेवून घेऊया. तर आमचं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही इथं अंगणात फिरतो इथं समोर. तर उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं आहे हमरापूरला मिनी वृंदावन बघायला. तिथे आम्हाला नागेशसुद्धा जॉईन करणार आहे. तर मी हा ब्लॉग इथंच संपवतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.